हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मस्त असं आम्ही झोपून उठलेलो होतो. उठल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं नाश्ता करायला कारण गाडी थांबणार होती आणि चहा, नाश्ता, खाणं-पिणं सगळं मस्त होतं बरं का ट्रॅव्हल्समध्ये. तर आज ह्यावेळेचा ट्रॅव्हल्सचा प्रवास पण खूप जास्त छान होता. पण पोहोचतच नव्हतं लवकर. केव्हाचं असं मला वाटत होतं की आता पोहोचावं, मग पोहोचावं. पण ते काय पोहोचायला नावच घेत नव्हतं. म्हणजे अगदी ट्रॅव्हल्स कुठे थांबली नव्हती किंवा स्लो जास्त होते असंही नव्हतं. पण ती पटकन पोहोचत नव्हतं आणि मला प्रवास नाही आवडत, बिलकुलच नाही आवडत म्हटलं तरी चालेल. आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो होतो. घरी पोहोचल्यानंतर मी जरा साफसफाई आवरली आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिलं माझं चेहऱ्याचं रिकवर करायचं इथं चालू आहे माझं. एक प्रमोशन व्हिडिओ पण होता, तो पण शूट केला पहिल्यांदा. तो शूट झाल्याच्यानंतर आता मी माझं बाकीचं करायला घेतले. मस्त केसं-बिसं धुवून शॅम्पूनी छानपैकी अंघोळ केली. एवढं मळकटल्यागती होतं ना, की बसच. अंघोळ केली आणि म्हटलं आता चेहऱ्याला थोडं लावते कारण आपल्याला आपला जो साड्यांचा स्टॉक आहे तो आलेला आहे आणि त्यासाठी मला लाईव्ह घ्यायच्या आहेत आणि लाईव्ह घ्यायला आता मी एकदम एवढी म्हणजे चेहराही खूप जास्त सुकल्यासारखा नर्वस असं वाटतं. एकदम ग्लो किंवा पॉझिटिव्ह वाटेना झालं आहे. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं लावूया, स्क्रब वगैरे करूया म्हणजे थोडंसं बरं होईल. त्यांना पण रुद्रच्या पप्पांना पण स्क्रब वगैरे करून दिला कारण त्यांचं पण ना खूपच चेहरा असा काळपट झाला होता. त्यांना पण कंपनीत जायचं होतं आणि थकल्यासारखं होतं. थोडासा मसाज केल्यामुळे होतं काय, की आपल्या जे चेहऱ्याचं म्हणा, जे आपला शिरा आहेत ना, त्याचं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केल्यामुळे आपल्या फेसला थोडा मसाजची सुद्धा गरज असते. त्यासाठीच तर बायका फेशियल क्लीनअप करतात की नाही. पण आपण कुठे जात नाही आपल्या घरीच. त्यामुळे थोडंसं केलंच पाहिजे. मग ते पुरुष असू दे नाही तर स्त्री असू दे, दोघांनी केलं पाहिजे. तेव्हा ते चांगलं राहतं. तर मी पहिल्यापासून एव्हरयूचा स्क्रब वापरते आणि पील ऑफ मास्क दोन्ही. अक्षरशः मी पिक्चर बघितलेले नव्हता एवढ्या दिवस मी मिस करत होते. म्हणजे आमच्या घरी सीरियल लावत होत्या बायका, पण मला आवडत नाही सीरियल. मी पिक्चर बघते. ज्याला मला एका जागी 3 तास बसून मी पिक्चर बघायला तयार असते. आणि आज मी जो लावला होता ना, तो जरा जास्तीच चांगला होता. त्याच्यामुळे माझी मान सारखी तिकडेच फिरत होती. त्याच्यानंतर मला अजून मशीनची साफसफाई करायची आहे आणि त्याच्यानंतरच मग मला माझ्या कामाला लागायचं आहे. पडदे-बिडदे सगळे धुवून झाले. सगळं म्हणजे सकाळपासून मशीन सुरूच आहे. त्यामुळं मशीनसुद्धा मला वॉशिंग मशीन पण साफ करायची आहे. सगळं आता मला एकदमच साफ करायचं आहे. त्यात क्लिनिंगचे सगळे प्रॉडक्ट येऊन पडलेले होते. कोलॅबरेशनचेच आहेत म्हणा सगळे, पण ते सगळं माझ्या कामाला गरजेला आलेलं आहे, की बाबा चला माझ्या आधीच आलेलं होतं, पण मी त्यांना स्टे करायला सांगितलं होतं, की बाबा त्यांना म्हटलं थोडे दिवस थांबा, मी गावावरून आले, की मग आपण शूट करूयात. तर बघा इथं मस्त माझा इथं पिक्चर सुरू आहे, जो की इतका जास्त भारी होता, मस्त होता बरं का. नाव सांगू का? पाहिजे असेल तर कमेंट करा, नाव लगेच सांगते. आणि हा गावाकडचा व्हिडिओ आहे 3 तारखेचा, 3 फेब्रुवारीचा. तर मी इथं माझा पे करत होते. 3 फेब्रुवारीचा रेट सोन्याचा काय होता बघा. 1 ग्रॅम भेटत होतं 13,950ला 1 ग्रॅम येत होतं सोनं. गोल्डचा रेट होता आणि 13,950मध्ये आता मी 10. तर मी तुम्हाला यासाठी हे दाखवलं आहे, की तुम्हीसुद्धा हे करावं अशी माझी इच्छा आहे. पर्सनली तुम्हाला 5,000 झालं तर 5,000 केलं तरी चालेल. तर बऱ्याच जण आता माझ्यावरती नुसते डोळा ठेवूनच आहेत. त्यांना असं वाटतं आहे, की मी जे पार्सल पाठवते ना, जे मिशो, अमेझॉन, तर त्यांना असं वाटतं मी मिशोसोबत रिसेलिंग करते. म्हणजे त्यांचे प्रोडक्ट मी रिसेल वगैरे करते. तर हे माझा मोबाईल आहे, माझा स्वतःचा मोबाईल आहे. ते तर तुम्हाला दिसतंय? नाही म्हणजे एखाद्या छोट्यानी लोकांनी काय केलं की तुम्हाला असं का वाटतं, की नाही हे असं करतायत, तसं करतायत. हा माझा आपण आपलं प्रोडक्टसुद्धा मिशो, फ्लिपकार्ट, अमेझॉन यांच्यासारखंच पाठवू शकतो. असं नाही की आपण फक्त त्या शॉपवरून खरेदी करू शकतो. आपण त्या ॲपवरद्वारे आपले पार्सलसुद्धा पाठवू शकतो. एवढी सेवा आहे. तर जे निगेटिव्ह कमेंट करतायत का नाही, त्यांनी जरा आटोक्यात राहा. उगाच प्रूफ माझ्याकडे तर सगळेच राहतात. प्रूफ द्यायला उगाच भाग पाडत जाऊ नका. तर हे अमेझॉनचं पार्सल होतं आपलं, जे की रिटर्न आलं होतं थोड्याशा काही कारणामुळे. तर मी आज ते परत टाकत होते. अमेझॉनवरून कसं गेलं, तर अमेझॉनच्या ॲपवरून मी हे पाठवलेलं नाही आहे. माझ्याकडे शिप रॉकेट म्हणून एक ॲप आहे. त्या ॲपमध्ये ज्यावेळेस आपण एखादं शिप करतो पार्सल, एखादा ॲड्रेस, त्यावेळेस तिथं ॲड्रेस शिफ्ट करताना तुम्हाला तिथं येतं, की बाबा तुम्ही अमेझॉनवरून पाठवू इच्छिता, डिलिव्हरी ॲपमधून पाठवू इच्छिता, की इकार्टमधून कोणत्या ॲपमधून तुम्हाला मिशो थ्रू पाठवायचं, कसं पाठवायचं आहे. तर मिशोचं ॲप आहे म्हणजे ह्यांचा डिलिव्हरीचा वेगळा काही सर्व्हिस नाही असं नाही आहे.
तुम्ही गुगलवरती सर्च करा, तुम्हाला दिसेल की तुम्ही वेगळ्याद्वारेही पाठवू शकता. त्याच्यामुळे उगाच मला कारणं द्यायला भाग पाडू नका की तू तर कसं काय इकडून पाठवलंस, आम्हाला OTP कसं काय द्यायला लागतोय वगैरे असं काही बोलू नका. कारण OTP मी थोडंसं साड्यांच्या बाबतीत थोडीशी स्ट्रिक्ट राहते. कारण मला असं वाटतं साड्या ज्यावेळेस जातात ना, तर त्या OTPद्वारे गेल्या तर त्या जास्त चांगल्या राहतील. तर हे ब्लाऊज पीस नवीन आपल्याकडे आलेले आहेत, जे मग की मोठेचे मोठे पन्ना पण खूप मोठा आहे आणि पैठणी फॅब्रिक पण आलं आहे. तर ब्लाऊज पीस तुम्हाला मिळणार आहे 350 फ्री शिपिंगमध्ये. आणि पैठणीचं जे कपडा आहे ना, कलांजली पैठणीचा कपडा आहे, ज्या मी गुड्यांसाठी आणि फ्रॉकसाठी घेतला आहे. तर त्याची सेलिंग प्राईस राहील 199 पर मीटर अशी त्याची प्राईस राहील. याच्यामध्ये तुम्हाला शिपिंग लागणार नाही जर तुम्ही 5 मीटर घेतलं. जर तुम्ही 2च मीटर घेतलं, 3च मीटर घेतलं तर तुम्हाला शिपिंग लागेल. पण तुम्ही 5 मीटर घेतलं तर मग तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये येणार आहे. तुम्ही 10 मीटर घ्या, 20 मीटर घ्या, फ्री शिपिंग. पण 5च्या खाली जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये येणार नाही. हा कपडा खूप चांगला आहे. तुम्हाला करायचा असेल गुढीपाडवा, अजून लांब आहे त्यामुळे तुम्ही हे करू शकता. नीव आहे, अजून कोणी घेतलं नाही आहे. तर काय बोगडी नाही, काय कोणता मोर आहे तो? मला ते मोराचं पण नाव आठवत नाही. तुम्हाला आठवलं तर मला कमेंटमध्ये सांगा की ते कोणते मोर आहेत ते. तर बऱ्यापैकी मी इथं मागवलेली आहे क्वांटिटी अजून, त्यामुळे नक्की घेऊ शकता. तर आज मला एक ऑर्डर होती देवीच्या साडीची. तर त्यांच्या घरात देवीची मूर्ती आहे, त्यासाठीच पाहिजे होते त्यांना रेग्युलरसाठी, म्हणजे वॉशेबल पाहिजे होते कपड्यांच्या. तर मी त्यांनी जशी फोटो पाठवला तशी एक दिली आणि मी माझ्या कलेक्शनमधली एक दिली, अशा 2 दिल्या मी त्यांना. तर फायनली आता आम्ही एकदम रिलॅक्स झालेलो आहोत. सगळं आमचं काम आवरले. म्हणजे अगदी माझं कसं असतं, अगदी डस्टिंगपासून सगळं साफसफाई केल्याशिवाय मला करमत नाही. आलं की रिटर्न तेवढं आम्ही केलं. एक पूर्ण दिवस गेला त्याच्यामध्ये. आणि आता आम्ही कामाला पण लागलो आहे, कारण आपलं गुढीचं ह्याचं त्याचं कलेक्शन पण करायचं होतं. बरेच दिवस झाले, आता 1 महिनाच राहिला गुढीपाडव्याला त्याच्यामुळे. आणि खरं सांगू का, माझा गावाकडचा यावेळेचा प्रवास, म्हणजे बऱ्याच जण इकडे राहत आहेत. एका दादाची मला पर्सनली DM आला होता की तुम्ही कोणत्या, म्हणजे कसा प्रवास तुम्हाला योग्य वाटतं, ते वापीला राहतात असं म्हणणं आहे त्यांचं. तर माझं असं, आम्ही वापीला राहत होतो ना, त्यावेळेस आम्ही वापीतून डायरेक्ट बोरीवली ट्रेननी, आणि बोरीवलीमधून आम्ही डायरेक्ट ट्रॅव्हल्सनं जायचो, जी ट्रॅव्हल्स आम्हाला सोडायची माळशिरसमध्ये, म्हणजे अगदी घराच्या तिथे. त्याच्यामुळे आम्हाला तो प्रवास एकदम सोपा वाटायचा. पण आता आम्ही इकडे आलो अलीकडे, त्याच्यामुळे आता आम्ही पुढे आलो. वापीपासून आम्हाला आता लांब आहे, 5-1 तासाचं अंतर पुढे आता. त्याच्यामुळे आम्ही भरूचमध्ये, सुरतच्या इथेच. तर तिथून मग आता आम्हाला डायरेक्ट बघा, इथून आता आम्हाला जावं लागतं पुणेला. जर ट्रेन जायचं असेल तर डायरेक्ट सातारा. पण सातारमधून प्रॉब्लेम असा आहे की ST नाही मसवडला. STचा इतका प्रॉब्लेम होतो की आम्हाला, तुम्ही बघितलं, आम्हाला राहावं लागलं तिथे एक जणांकडे. आणि आपल्याला असं एकदम एक साथ जाण कुठे राहा असं म्हणजे नाही वाटत. आपण एकतरी प्रवासाने थकून आलेला असतो, नको वाटतं. पण ते तेवढं आपल्याला ॲडजस्ट करावं लागलं. तसं ते आम्हाला छान, आमच्या पाहुणेचं म्हणजे थोडे ओळखीचेच निघाले, त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही. पण मग तो प्रवास चांगला होता तिकडचा, वापीवरून, दमणवरून जो होता ना तो. आता हा जो प्रवास आहे तो आम्ही सातारवरून जरी केला, सातारपर्यंत जायला इतकं भारी वाटतं. ट्रेनचा प्रवास मला खूप आवडतो. मला त्याच्या मानाने, मला ट्रॅव्हल्स पण ठीक वाटते, पण मला STचा प्रवास बिलकुल आवडत नाही. त्याच्यामध्ये उलटी तर येत नाही, पण उगाच मळमळ हे ते तसलं होतं, त्यामुळे मला नाही आवडत. आणि अर्धा रस्ता तर उभंच राहावं लागतं, आणि त्याच्यामुळे मग ते बिलकुलच आवडत नाही. पण ठीक आहे. आणि आता जाताना मी दर्शन एक्सप्रेसने गेलो होतो. 3rd ACच्या ह्याच्यामध्ये गेलो होतो, त्याच्यामुळं ते काय तिकीट खूप जास्त महाग असतं. तर पण एकदम सेफ्टी, तुम्ही जर एकटं प्रवास करणार असाल वगैरे, जनरलच्या डब्यामध्ये किंवा स्लीपरच्या डब्यामध्ये जाण्यापेक्षा तुम्ही 3rd AC, 2nd क्लास म्हणजे असं जरा घेतलं का नाही, तर तुम्ही एकदम व्यवस्थित प्रवास करू शकतात. कारण तिथे तुम्हाला म्हणजे थोडं सिक्युरिटी पण चांगली राहते, भ्यायची वगैरे काहीच टेन्शन नाही. जर तुम्ही एकटं लेडीज वगैरे जर जाणार असाल ना, तर मग तर अजूनच बेस्ट आहे. दर्शन एक्सप्रेसनं आम्ही गेलो होतो. ती डायरेक्ट वापीला पण थांबते, काय नाही, वापी सगळीकडे नाही, इथून सुरतवरून निघली की वापीला थांबते. त्याच्यानंतर कल्याणला बहुतेक, वसई रोडला पण थांबते, आणि मग डायरेक्ट कल्याण, पुणे, सीधा सातारा. आणि तशी आता मी येताना आलो ट्रॅव्हल्सने. मग येताना तर आमचा जो रूट होता ना, तो तर अजूनच भयानक. म्हणजे आम्ही पुण्यावरून जर गेलो तर आम्हाला त्रास होतो, आम्ही सातारवरून गेलो तरी आम्हाला त्रास होतो. तर येताना आम्ही पुण्यावरून आलो. आता आम्ही काय केलं, माळशिरसला आलो, तिथून आम्ही STनं पुण्याला आलो. पुण्याला यायला आम्हाला 3.5 तास तरी गेले असतील STमध्ये. पुण्याला आलो, परत तिथे उतरलो, 1-1.5 तास लवकर पोचलो होतो जरा. ट्रॅव्हल 7:30ला 8ला असतात. लवकर पोचलं, तिथं माशा मारत बसलो स्टेशनवरती. मग खाल्लं पिल्लं थोडंसं, मग तिथून आम्ही निघालो ट्रॅव्हल्समध्ये बसून.
ट्रॅव्हल्सवाले लवकर पण सोडत नाही. ट्रेन जसे एकदम लवकर सोडते ना तसं ट्रॅव्हल्सला खूप लेट जातात. आम्ही तेच पुण्यावरून जर ट्रेनने आलो असतो ना इथं आम्ही पहाटे 4, 3:30, 4ला पोहोचलो असतो, जे की आम्ही पोहोचलो 10 वाजता ट्रॅव्हल्स आल्यामुळे. पण ट्रॅव्हल्स खूप जास्त चांगली होती, म्हणजे न्यू पायल ट्रॅव्हलचं नाव होतं, पण इतकी त्याच्यावरती लिहिलंच होतं की म्हणजे आपल्याला घरी असताना जसं फील येतं तसंच ट्रॅव्हल्समध्ये येणार, आणि अगदी तसाच फील येत होता ट्रॅव्हल्समध्ये. खूप भारी ट्रॅव्हल्स होती, नावं ठेवायला जागाच नव्हती. फक्त ट्रॅव्हल्स म्हणलं की थोडं लेटच येतात, थोडं कितीही रूट पटकन संपवायचा प्रयत्न केला रस्ता तरी तो पटकन संपत नसतो. बाकी गावाकडे एन्जॉय केलेला आहे, पण चेहऱ्यावरून आता माझं दिसत आहे तुम्हाला की किती जास्त थकल्यासारखं याच्यासारखं ना आल्यापासून पण म्हणजे सुरूच आहे काम, हे ते साफसफाई वगैरे सगळं करून घेतलं. कपडे अक्षरशः 4 वेळा 5 वेळा मशीन लावली मी एका दिवसामध्ये आजच्या. त्यामुळे तर चला, तुम्हाला जेवढे हवे होते तेवढ्या प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत. भेटत पुढच्या छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.